सर्व संगी विठ्ठला सर्व संगी विठ्ठला तू एकला आवडशी तू एकला आवडशी कला आवडती तू कला आवडती तू कला आवडती तू कला आवडती दिली आता पायी मी आता पायी दिली आता पायी मी आता पायी जग जेठीन सोडी 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 बहु झालो खेदक्षी बहु झालो खेदक्षी बहु झालो खेदक्षी बहु झालो खेदक्षी येणे शिना तो नाशे येणे शिना तो नाशे दिली आता पायी मी दिली आता पायी मी जग जेठीन सोडी जग जेठीन सोडी तुका म्हणे गंगे वास तुका म्हणे गंगे वास बहुत्या स्थळाची बहुत्या असं स्थळाची दिली आता पायी मी दिली आता पायी मी जग जेठीन सोडी 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 ढोबा रखुमाई 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 हा ढोबा रखुमाई ढोबा रखुमाई ढोबा रखुमाई सर्व संगी विठ्ठला सर्व संगी विठ्ठला सर्व संगी विठ्ठला सर्व सर्व
वीट आला सर्व संगी वीट आला तो एकला आवडसे तो एकला आवडसे दिले आता पायी मिठी दिले आता पायी मिठी तू एकला आवडसी तू एकला आवडसी दिले आता पायी मिठी दिले आता पायी मिठी जगदेटी न सोडी जगदेटी जगदेटी न सोडी ए जगदेटी न सोडी जग जेठी न सोडी जग जेठी न सोडी जग जेठी न सोडी जग जेठी न सोडी जग जग जेठी जग जेठी न सोडी न सोडी ना जग जेठी न सोडी जग जेठी ना सोडी जग जेठी न सोडी जग जेठी
विठ्ठल 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 बोला पुंडलिक वरदारी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज की जय विठ्ठल 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 बोला पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज श्री गुरु वंशी महाराज सद्गुरु महाराज सर्व संगे विटाला थोडा विकोराव द्या आवाज कमी ठेवा सर्व संगे विटाला तो एकला आवडशी दिली आता पायी मिठी जग जेठी न सोडे बहु झालो खेद क्षीण येणेशीन तो नासे दिली आता पायी मिठी जग जेठी न सोडे तुका मने गंगेवास तुका मने गंगेवास बहुत्यास स्थळाची दिली आता पायी मिठी जग जेठी न सोडे पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया त्याच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता काय माझी वाणी मानेल संतांशी नंदो चित्ताशी अपुलिया माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐसे दी प्रेम काही कळा मस्तक हे पायावरी वार करी संतांच्या अतुलित बलधामम हेमशैलावदेहम दनुजवन कुशानम ज्ञानिनामग्रगण्यम सकल गुण निधानं वानरानामदीशं रघुपति प्रिय भक्तं वातजातं नमामि गुरु सेवे लागे गुरु सेवे लागे शरण एका जनार्दन शरण एका जनार्दन आ त्रैलोक्याचे जीवन त्रैलोक्याचे जीवन ज्ञानोबा माझा साधकाचा माय बाप साधकाचा माय बाप ज्ञानोबा माझा साधकाचा माय बाप साधकाचा माय बाप सर्वसंगी विटाला तो एकला वडशी दिली आता पायी मिठी जग जेठे न सोडे सकल संत कंठभूषण अनंत कृपामूर्ती भगवत पूज्यपाद विश्व उद्धारक विश्व कल्याण मूर्ती विश्ववंदनीय जगद्गुरु श्री तुकोबारा यांचा 4 चरणाचा आपल्या पारमार्थिक साधनेची अंतरंग साधना आणि सिद्धी
या दोन गोष्टी महाराज प्रतिपादित करतात. विठाल विठाला 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 विठाला. अनंत कोट ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणा वरुणालय अखिल गुण निधान रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार भक्तवत्सल भगवान श्री पांडुरंगाच्या असीम कृपेने साधकांचे मायबाप ज्ञानियांचे राज्य वैष्णवाग्रगणी मुक्त कैवल्य तेजोनिधी अखंड समाधी धन विश्वमौली ज्ञानोबाराय श्रीमंत श्री जगद्गुरु श्री तुकोबाराय आदी संतांच्या कृपाशीर्वादाने आपणा सर्व उपस्थित संत महंत भाविक सज्जन माता भगिनी वारकरी संप्रदायातील कालकर्मा करणारे बाल भागवत टाळकरी वृंद गायनाचार्य मृदंगाचार्य हार्मोनियम वादनाचार्य आणि आपण देवरूप श्रोतृवर्ग सर्वांच्या अतिभव्य उपस्थितीमध्ये श्री क्षेत्र वळण या ठिकाणी सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने समापन्न झालेला हा देव दुर्लभ भक्ती महोत्सव आहे. भक्त श्रेष्ठ हनुमानजींच्या दरबारात वैकुंठवासी ब्रह्मीभूत गुरुवर्य प्रातस्मरणीय बंशीबाबा तांबे ज्ञानेश्वरीचे उपासक वैकुंठवासी भानुदास महाराज आणि चालतं बोलतं सगुण ब्रह्म शांती ब्रह्म श्री शांती ब्रह्म भास्करगिरी बाबा आदी संतांच्या कृपा आशीर्वादाने मार्गदर्शनाने आपणा सर्व भाविकांच्या सहवासामध्ये सद्गुरु जोग महाराजांच्या अनुकंपेने या अभंगावर काही सेवा करण्याचं सौभाग्य मला प्राप्त झालं. ग्रामस्थांच्या वतीने ती सेवा अत्यंत संकल्पित वेळेमध्ये पूर्णत्वाकडे नेण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आमच्या स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराजांच्या परंपरेतले आमचे खूप गुरुबंधू या ठिकाणी. ही समस्त सभा साधू संतांची महामुनी विरक्तांची पंडित पाठक ज्ञानियांशी या सकळांशी विनवणी. माझे गुरुदेव वैकुंठवासी परमपूज्य गुरुवर रामकृष्ण भाऊ येडीशीकर एक वाक्य सांगत असत. भाऊ म्हणायचे, विद्यार्थ्यांनी स्वतःचं ज्ञान अशा ज्ञात्या पुरुषांच्या ज्ञानावर तपासून घ्यावं. ती आजची सुसंधी. विठाला श्री संतांची माथा चरणावरी श्री संतांची माथा चरणावरी श्री संतांची माता चरणावरी श्री संतांची माथा चरणावरी माणसाने आपल्या जीवनामध्ये नेहमी तीन गोष्टीचा अभ्यास केला पाहिजे. आपल्याला काय मिळवायचंय, मिळवणारा कोण आहे आणि कशाने मिळवायचंय. वैकुंठवासी परमपूज्य गुरुवर्य श्री बंशीबाबा तांबे म्हणत असत, या तीन गोष्टीचा विचार ज्याच्या जीवनामध्ये पूर्णत्वाने आहे ते जीवन उत्क्रांतीला प्राप्त होत असतं. देवा, प्रत्येक जीवन जगणाऱ्या जीवाने आपण पूर्ण असावं ही अंतकरणातली मानसिकता धरूनच तो प्रवास करू लागलेला आहे. सत्तेच्या क्षेत्रामध्ये पूर्णता असावी, ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये पूर्णता असावी, समृद्धीच्या क्षेत्रामध्ये पूर्णता असावी, कलेच्या क्षेत्रामध्ये पूर्णता असावी. नेमकं पूर्ण म्हणजे काय? वैकुंठवासी सद्गुरुना श्री धुंडा महाराज देगलूरकर एक पूर्णत्वाची व्याख्या सांगायची. मोठे महाराज म्हणायचे, जे कधी वाढतही नाही आणि कधी कमीही होत नाही त्याला पूर्ण म्हणायचं. आपल्याकडे नदी आहे, बोर आहे, विहीर आहे, पाट आहे, पण उन्हाळ्यामध्ये कोरडे पडतात असे डोंकून बघावं लागतं. देवा, ती अपूर्ण आहे. पण जगा असा एक जलाचा साठा आहे, कधी कमीही होत नाही आणि कधी वाढतही नाही. त्याचं नाव समुद्र आहे. बघा, समुद्रावर 12 महिने धो धो पाऊस पडला आणि जगातल्या सगळ्या नद्या जरी समुद्राला मिळाल्या तरी समुद्राला पूर येत नाही. आणि 12 महिने समुद्रावर पाण्याचा थेंब जरी नाही पडला
तरी समुद्राची 1 इंच पातळी कमी होत नाही अशी श्रीमद भगवद्गीता सांगते. अपूर्यमानम चल प्रतिष्ठम समुद्रमाप प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामाय प्रविशन्ति सर्वे हे सशांतिमापनोति न काम कामी. असं अथांग सर्वांगीण परिपूर्ण जीवन आपल्याला अपेक्षित आहे. अहो त्याच्याकरता देवे दिला देह भजना देवे दिला देह भजन गोमाता देवे दिला देह भजन गोमाता देवे दिला देह भजन गोमाता तो या झाला पाठावाधिकेचा तो या झाला पाठावाधिकेचा तो या झाला बालिकेचा तो या झाला बालिकेचा हे देवे दिला देह भजन गोमटा तो या झाला पाठावाधिकेचा तो या झाला पाठावाधिकेचा हो देवे दिला देह भजन गोमाता तो या झाला पाठावाधिकेचा वाधिकेचा तो या झाला पाठावाधिकेचा वाधिकेचा. क्षमा मागून एक वाक्य बोलू. देवाने मानवी देह दिलाय खरा, पण त्याचा उपयोग कसा करावा हे अगोदर शिकावं लागेल. त्याशिवाय उपयोग करता येत नाही. मृदंग असलं म्हणजे वाजवता येत नाही. देवा काहींच्या घरी उधही लागली, वाजवायलाच कोणी राहिलं नाही. ते शिकावं लागेल, मग वाजवता येतं. गाडी घेतली म्हणजे चालवता येत नाही, शिकावी लागेल, मग चालवता येते. तसा देवाने दिलेला देह त्याचा उपयोग कसा करावा हे अगोदर शिकावं लागेल. आणि त्याचं पुढाऱ्यांच्या संगतीत शिकून मग कळत नाही. देवा बैसता संताचे संगती संगती कळो आले कमळापती आपुले कोणीच नव्हती निश्चय चित्ती दृढ झाला. जोपर्यंत कीर्तन प्रवचन आदी सत्संग श्रवण करणार नाहीत ना, तोपर्यंत मानवी जीवनाचं मूल्य जन्म जन्मांतरापर्यंत कळणार नाही. देवा विठाला काय ज्ञानोबरांनी दृष्टांत दिला. आता ही ज्ञानेश्वरीचीच नगरी. कापुराचे थैव आणून देईल दैव परी लेण्याची आडव देत असे बापा. माऊली सांगतात एका पुरुषाने आवडीने आपल्या बायकोला कापुराचे दागिने केले, कापुराचे, आणि कापुराचे दागिने घालून जर ती चुलंगण्याजवळ गेली तर तिचं काय होईल. जशी दागिने घातल्यानंतर कापुराची वापरण्याची बाईला अक्कलच लागते ना, तसा मनुष्य देह मिळाल्यानंतर तो कसा वापरावा याची देखील अक्कल लागते. देवा विठाला ठाला ऐका. देवा पहिला वर्ग आहे तो मनुष्य देहाचा निरुपयोग करणारा आहे. दुसरा वर्ग आहे तो मनुष्य देहाचा दुरुपयोग करणारा आहे. तिसरा असा भाग्यवान वर्ग आहे तो मनुष्य देहाचा सदुपयोग करणारा आहे. विठाला वस्तू मिळाली त्याचा निरुपयोग होऊ देऊ नका. एक वाक्य बोलतो हा. या भारत देशातल्या श्रीमंत लोकांनी इतका या देशाचा पैसा लुटवला, कारण 100 कोटी काय मिळवण्याची लक्षणं नाही, ही लुटवलीच. देवा काय केलं, परदेशामध्ये तो पैसा नेऊन टाकला यांनी. त्यांना कधी विचारा परदेशामध्ये ठेवलेल्या पैशाचा तुम्हाला काय उपयोग आहे. काहीच नाही. देवा पुढे बोलू. माझे थोरले बंधू ऑस्ट्रेलियाला आहे. त्यांनी सांगितलंय परदेशामध्ये ठेवलेला पैसा देशाचा आणायचा असेल तर त्याला भारतीय मृत्यूपत्र चालत नाही. मग ज्याने तो परदेशामध्ये पैसा ठेवलाय तो मेल्यानंतर त्या वारसाला ती प्रॉपर्टी मिळण्याकरता डोळ्याचे बोबळ आणि हाताचे अंगठे कापून द्यावे लागतात, त्याशिवाय ती संपत्ती मिळत नाही. आता हे ऑनलाईन आहे ना, तर सगळ्यांच्या पंत्रावळ्या आपल्या पुढे सांगितले असते. विठाला काय उपयोग आहे. देवा जोडोनी धन न घाले माती सत्याचरण दयाभूती. ऐका वैकुंठवासी गुरुवर्य साधक हृदय संजीवनी श्री गुरु विठ्ठलबा घोल्यांचं वाक्य ऐका. देवा घोलेबा म्हणायचे प्रामाणिकपणाने भरपूर धन मिळवा. भरपूर मिळवलेल्या धनाचा अगोदर मनमुराद उपभोग घ्या, आणि उपभोग घेऊन उरलेलं धन
इकडे तिकडे टाकून देण्यापेक्षा देशाच्या आणि धर्माच्या कार्याकरता वापरा, तुमचं आयुष्यात कल्याण होईल बघा. विठाला वारकरी संप्रदायामध्ये संत सेना महाराजांचा मोठा इतिहास आहे, पण माझ्याकडे वेळ नाही, कारण 9ला सेवा समारोप करायची. दुसरं दुरुपयोग. किती मौल्यवान देह मिळाला देवा, हा न्याचरण मिळालेला नाही, देवाच्या कृपेने मिळालाय. माझ्या पुढे बरेच तरुण आहेत, ते असे धरून आणलेले नाहीत, श्रद्धेनेच आलेले आहेत. एक वाक्य सांगतो ऐका. हा मनुष्य देह जर नॅचरल मिळाला असताना तर मेल्यानंतर ते पाय चालले असते, मेल्यानंतर हात हल्ले असते, डोळ्याने दिसलं असतं आणि तोंडाने बोलता आलं असतं. पण दिसत नाही, बोलता येत नाही, हलत आणि चालत नाही का? त्याचं उत्तर ज्ञानोबरांना विचारा. देहेचा अग्ने गेला तव देह नो हे चिखलवला. आत्मारूपी परमात्मा याच्यातून निघून गेल्यानंतर ही माती काहीच करत नाही देवा. इतका मौल्यवान देह मिळालाय, त्या देहाचा दुरुपयोग करू नका. घोलेबा म्हणायचे बो, या मनुष्य देहाचा जर वर्तमान काळामध्ये तुम्ही दुरुपयोग केला ना, भावी अनंत काळापर्यंत त्याचं दुःख भोगावंच लागेल. त्यावेळेला देव सुद्धा मदतीला येणार नाही. केले कर्म झाले त्याची भोगा उपदरे मेले ऐसे कीती, उपदरे मेले ऐसे कीती, उपदरे मेले ऐसे कीती. केले कर्म झाले तेथे भोगा आले, उपदरे मेले ऐसे कीती, उपदरे मेले ऐसे कीती, उपदरे मेले ऐसे कीती. केले कर्म झाले त्याचे भोगाले, उपदरे मेले ऐसे कीती, उपदरे मेले ऐसे कीती. केले कर्म झाले त्याचे भोगाले, उपदरे मेले ऐसे कीती, उपदरे मेले ऐसे कीती. हे ज्ञानोबरांची वाणी आहे. वर्तमान केलेलं जे कर्म आहे ते भोगण्याकरता पुन्हा पुन्हा जन्माला यावंच लागतं देवा. अगा कर्मी जे उरावे ते तई सुखदुःखी फळावे, तया ते भोगावया यावे देहात. गोलेबाद प्रसंग सांगायचे, विस्तार करत नाही. महाभारती युद्धाचा 9वा दिवस संपला. भीष्माचार्य पडत नाही याची पांडवांना चिंता लागू लागली. भगवान श्रीकृष्णाने युक्ती सांगितली, अर्जुना शिखंडीला पुढे उभा करायचा आणि पाठीमागून बाण मारायचा. का? भीष्म क्षत्रिय योद्धे आहेत, ते निशस्त्र पुरुषावर वार करत नाही, स्त्रियांच्यावर शस्त्र उगारत नाही, आणि शंड म्हणजे नपुसकाचं तोंडच पाहत नाही. शिखंडीने ही शंड मला आणि फक्त भीष्मांनाच माहिती. तिची ढाल कर आणि तुझं काम कर. युद्धाच्या 10व्या दिवसाला प्रारंभ झाला. युद्ध रंगात आलं. अर्जुनाने शिखंडीला पाहिल्याबरोबर तिला डोळ्यातला संकेत कळाला. तिने तिच्या रथावरून उडी मारली आणि अर्जुनाच्या रथावर येऊन उभी राहिली. शिखंडिनीला पाहिल्याबरोबर भीष्मांनी हातातलं धनुष्य फेकून दिलं. असा वर्म भेदक बाण अर्जुनाने सोडला, तो वर्माला लागला आणि भीष्म रथावरून खाली कोसळले. आकाशवाणी झाली, भीष्मा प्राण सोडू नका, दक्षिणायन चालू आहे. अर्जुनाने बनवलेल्या शय्येवर त्यांचं शरीर पडलं होतं. ती काय स्पंची गादी थोडीच होती देवा. बाणाने विव्हळ झालेलं शरीर होतं, वेदना होत होत्या, दुःख होत होतं. पण सिंहावलोकी होते भीष्माचार्य. विचार केला, या भीष्माने अधर्म केला नाही, वाईट कर्म माझ्या हातातून कधी झालं नाही. अहो, कोणाचं वाईट व्हावं असा मनामध्ये पाप सुद्धा शिवलं नाही. मग कोणत्या कर्माचं फळ मला भोगावं लागतंय? भगवान श्रीकृष्णांचं स्मरण केलं आणि भगवान पुढे उभे राहिले. भीष्मांनी देवाला प्रश्न विचारला, कृष्णा, मी माझ्या जीवनामध्ये जर अधर्म केला नाही, वाईट कर्म केलं नाही, तर कोणत्या कर्माचं फळ हे तू मला भोगण्याकरता देतोय? भगवान सांगतात, अर्जुना, भीष्मा, मानवी प्रकृतीमध्ये भ्रम, प्रमाद, विप्रलिप्सा आणि कर्ण पाठव या 4 दोषांमुळे तुम्हाला तुमचा भूतकाळ कळत नाही. मी सांगतो, तुम्ही लहान होते, थंडीचे दिवस होते, रस्त्याने चालता चालता धनुष्यबाणाचा खेळ खेळत होते. हे बघा, पूर्वी एक काळ असा होता, शेतकऱ्याची मुलं चिखलाच्या बैलाबरोबर खेळत होती, आता ते मोबाईल बरोबर खेळतात. न्हाव्याची मुलं बालपणात वस्त्र्याबरोबर खेळायची.
व्यापाऱ्याची मुलं जशी तरारू बरोबर खेळायची ना, तसं क्षत्रियांची मुलं संभाजीराजे शिवछत्रपती हे बालपणातच तलवारी बरोबर खेळत होते देवा. अनुवंशिकता जसं वारकऱ्याच्या मुलाला टाळ वाजवायचं शिकावंच लागत नाही, त्याच्या रक्तातला जसा तो गुण आहे, असा क्षत्रियांचा गुण होता भीष्मा तुमचा. आणि धनुष्यबाणाचा खेळ खेळताना एक सरडा रस्त्याने चालला, कारण नसताना तुम्ही उचलला, बाणाच्या टोकावर तो काटेरी कुंपणावर फेकला, तो 6 पळ राहिला, तर फडला, खाली पडला आणि मेला. त्या 6 पळाचं व्याज 6 महिने भोगावं लागतं. आता हे सोडून द्या, पुढे चला. भगवत भक्त होते भीष्माचार्य, विष्णू सहस्त्र नामाचे ते उद्गाते, देवाचे प्राणप्रिय ते शिष्य आहेत. असंही असताना अनावधानाने एक सरडा उचलून काटेरी कुंपणावर टाकला, त्यात जर 6 महिने फळ भोगावं लागलं तर 100 वेळेला विचार करून कुक्कुटपालन करणाऱ्याला किती पाप भोगावं लागलं याचा कधी विचार केला? हे भोगावंच लागेल देवा. तुकोबऱ्यांची वाणी तशी आहे, ऋणवैर हत्या हे तो न चुकेने देता. एखाद्याचा ऋण करून जरी मेला तरी फेडावं लागेल, वैर करून जरी मेला तरी फेडावं लागेल, आणि कुक्कुटपालन करूनही जरी मेला तर फेडावंच लागेल देवा. विठाला ठाला पूर्वजन्मी पाप केले ते बहु विस्तारी, पूर्वजन्मी पाप केले ते बहु विस्तारी. विषय सुख नाशिवंत सेविता ते मेरा कोंद, विषय सुख नाशिवंत सेविता ते मेरा कोंद. 84 लक्ष योनी फिरता दुःख भोगी, 84 लक्ष योनी फिरता दुःख भोगी. ज्ञान दृष्टी हरपली दोन्ही नेत्र आंधळे, ज्ञानदृष्टी हरपले दोन्ही नेत्र आंधळे. ज्ञानदृष्टी हरपली दोन्ही नेत्र आंधळे, ज्ञानदृष्टी हरपले दोन्ही नेत्र आंधळे. धर्मदा गोसदैवा देवा बडा उपकार अंधारा दृष्टी देतो, त्याचे नाव मी उच्चारी. धर्मदा गोसदैवाचा देवा बडा उपकार अंधारा दृष्टी देतो, त्याचे नाव मी उच्चारी. तिसरा सदुपयोग आहे. काही अन्नामध्ये स्वभाव दोष आहे, काही अन्नामध्ये निमित्त दोष आहे, आणि काही अन्नामध्ये आश्रय दोष आहे. म्हणून तुकोबराय सांगता, पवित्र अन्न हरिचिंतनी भोजन कोणाचंही खाता येत नाही देवा. आणि संन्यासाचा नियम असा आहे, त्यांनी 5च घरी भिक्षा मागायची, 6व्या घरी जायचंच नाही. 4 घरी भिक्षा मागून 5व्या घरी निघाले होते समर्थ. आणि उंबऱ्यात गेल्यावर प्रकार असा होता, त्या घरातला घरमालकीन आणि घरमालक यांचं द्वंद्व युद्ध चालू होतं, म्हणजे भांडणं चालू होते. जुना काळ होता, घरमालकाचा राग आला होता, चिड आली, राग आल्यावर बाही मागे केली आणि घरमालकाच्या कानामागे लावले, अनुभवाचा ताप. असा आवाजच आला पाहिजे त्याला, त्याला पुरुष म्हणतात. विठाला आता हा प्रयत्न करू नका, नाही तर लगेच स्फोट होईल. त्याला आपलं आहे ते बरं आहे. आपण काय करायचं माहितीये का, बायकोनी चपलाने जरी मारलं ना, हे बी दिन चले जाएंगे म्हणायचं. काय करायचं आता? विठाला ठाला. जुना काळ होता तो, घरमालकांनी कानामागे लावले, तो निघून गेला. पण बाई सात्विक स्वभावाची होती. जरा विचार केला, चुकलंय, मारलंय, आता जाऊ द्या. गुढीपाडव्याचा सण आहे, नवीन वर्षाची सुरुवात आहे, घर सारवलं पाहिजे. म्हणून मातीचा पोचारा घेऊन ती घर सारवू लागले. पोचारा कळतो ना, याला डिक्शनरीत पर्याय शब्द नाही तर काय सांगायचं आता. काही शब्द नाही डिक्शनरी. ते भिंती सारवण्याकरता कापड वापरलं जायचं, त्याला पोचरा म्हणतात, पोचारा म्हणतात. आणि इतक्या समर्थ आले, जय जय रघुवीर समर्थ. मालकाबरोबर झालेलं भांडण आणि कामामध्ये व्यस्त असलेली ती बाई इतकी रागवलेली होती, आणि समर्थ दरवाजात आल्याबरोबर तिला राग आवरेना झाला. ती म्हणाली, स्वामीजी, या वळण म्हणजे माझी एकटीच घरी का तुम्हाला भीक मागायला, बाकी सगळे वनवासाला गेलेत काय? विषित राहते म्हणजे काय पाप करते का मी? उठलं का माझं घर, उठलं का माझं घर, उठलं का माझं घर. खबरदार,
आता काही देणार नाही. चालते व्हा उंबऱ्यातून, नाही तर तोंडाला काळं करीन आणि हाताला धरून घराच्या बाहेर हकलून देईल. संतांचा अंतकर मृदू ये देवा, मृदो सभाय नवनीत तैशे सज्जनाचे चित्त. मनात विचार केला, ग्रस्त आश्रमी माणसाचा नियम असा आहे, ग्रस्त आश्रमी माणसाच्या दरवाजातून जर एखादा मनुष्य विनमुख जर गेला तर जाणाऱ्याचा दोष नाही, त्याचं काही बिघडत नाही, पण घरमालकाच्या पुण्याचा नाश होतो देवा. विनमुख गेली अतिथी नी सुकृताची संपत्ती, म्हणून अतिथी देवो भव ही हिंदू संस्कृतीची परंपरा आहे. स्वामीजींनी सांगितलं, हे बघा काय द्यायचं ते द्या, तुमच्या पुण्याचा क्षय होऊ देऊ नका. तुम्ही जे द्याल ना ते आनंदाने मी स्वीकारेन, पण तसं नाही जाणार. भीष्माचार्यांनी धर्मराजाला एक संस्कृत वाक्य वापरलंय, धर्म भुभुक्षिम किम न करोति पापम. भुकेलेला मनुष्य, तहानलेला मनुष्य आणि रागाने संतप्त झालेला मनुष्य किती टोकाचं पाप करू शकतो देवा, किती टोकाचं पाप. माझ्याकडे तिघांनाही प्रसंगी पण वेळ नाही. बाई रागावली आणि रागाच्या भरामध्ये समर्थ जात नाही म्हणून रागाने घर सारवण्याचा मातीचा पोचारा उचलला आणि तसाच स्वामीजींच्या झोळेमध्ये टाकला. म्हणे घ्या, काही घेतल्याशिवाय जात नाही. राग आला नाही समर्थांना देवा. आपल्या निवासस्थानावर आले, भिक्षेतला पोचारा बाजूला केला, भिक्षा स्वच्छ केली, ती खाल्ली. तो पोचारा पाण्यामध्ये धुतला, खडकावर वाळू घातला, त्याच्या पट्ट्या काढल्या आणि सुंदर वाती वळल्या. बघा, सूर्यास्त झाल्यानंतर हिंदूंनी 3 गोष्टी करायच्या जर हिंदू म्हणून घेत असाल तर. कोणत्या 3? आपल्या देवघरामध्ये दिवा लावायचा. कोटीचा बंगला आहे, जर देवघर नसेल ना, समजावं ती मसन वाटाय, ती घरच नाही देवा. विठाला झोपडी राहू द्या, झोपडी, पण 2 गोष्टी पाहिजे. दरवाजा तुळशी वृंदावन आणि आतमध्ये देवघर, ह्या 2 गोष्टी असल्या पाहिजे. हिंदूंनी 3 कामं करायची. सूर्यास्त झाल्यानंतर आपल्या देवघरामध्ये दिवा लावायचा, आपल्या तुळशी वृंदावनामध्ये दिवा लावायचा, आणि गावाच्या जवळ जर मंदिर असेल तर पुजाऱ्याची वाट बघायची नाही, आपण स्वतः मंदिरामध्ये दिवा लावायचा. तुकोबराय सांगतात, हरिहराशी नाही बोट भरवाती, कोण त्यांची गती होईल नेनो. दिवे लावण्याकरता समर्थ राम मंदिरात आले. बाईला पश्चाताप जागा झाला, बाप रे बाप, किती मोठं पाप केलं हे. एका समर्थ साधूंच्या झोळीमध्ये मातीचा पोचारा दिला, भिक्षा दिली नाही, केवढं पाप. आता एक काम करू, त्यांचं दर्शन घेऊ. साधू कृपाशील असतात, ते क्षमा करतील. शोध घेता घेता राम मंदिरात आले. समर्थांना पाहिल्याबरोबर त्या बाईंनी समर्थांच्या चरणावर आपलं मस्तक टेकवलं, धाय मोकळून रडू लागले. स्वामीजी, तुमच्यासारख्या माझ्यासारख्या एका चांडाळ आणि पापीण स्त्रीने तुमच्यासारख्या समर्थ साधूंच्या झोळीमध्ये मातीचा पोचारा टाकला, हो मला क्षमा करा, खूप मोठं पाप घडलं, रागाच्या भरात घडलंय. समर्थ होते देवा ते म्हणाले, अहो रडता कशाला, अहो कसलं पाप आणि कसलं पुण्य. त्यावेळेला जर तुम्ही मला चतको अर्धी भाकरी जर दिली असती, ती मी खाल्ली असती आणि 2 तासात ती जिरून गेली असती. उलट मातीचा पोचारा दिल्यामुळे त्या पोचाऱ्याच्या वाती वळल्या, वातीचे दिवे तयार केले आणि राम मंदिर तुमच्या दिव्यांमध्येच हे उजळून निघालंय. एवढा जर तुम्ही माझ्यावर उपकार केला तर वाईट कशाला मानून घेता, याचं नाव सदुपयोग आहे देवा. तसा मनुष्य देह टाकाऊ आहे, पण टाकाऊ देहापासून देव मिळवण्याचं सामर्थ्य याच्यामध्ये देवा. देव मिळवता आला पाहिजे. नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवची होईल म्हणते ते होती, तरी का चित्तीनं धरावे. जगद्गुरु तुकोबराय त्याच्या शोधामध्ये संसाराचा काल महाराजांनी अनुभवला आणि लक्षात आलं, या संसाराने आतापर्यंत दुःख दिलंय. श्री गुरु विठ्ठलबा घुल्यांचं वाक्य सांगतो, एवढं लक्षपूर्वक ऐका. जोपर्यंत संसाराच्या तापाने मनुष्य तप्त होणार नाही, तोपर्यंत तो देवाच्या भक्तीचा अधिकारीच नाही. विठाला संसाराच्या तापाने तप्त झाला पाहिजे. संसार
संसाराच्या तापे तापलो मी देवा, संसाराचा तापे तापलो मी देवा, संसाराचा तापे तापलो मी देवा, संसाराच्या तापे तापलो मी देवा. हे करिता या सेवा कुटुंबाची, करिता या सेवा कुटुंबाची, करिता या सेवा कुटुंबाची, करिता या सेवा कुटुंबाची. संसाराचा तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची, करिता या सेवा कुटुंबाची. संसाराचा तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची, करिता या सेवा कुटुंबाची, कुटुंबाची, कुटुंबाची. ऐका देवा, ज्या समाधानाकरता माणसं रात्रंदिवस ज्या संसारामध्ये प्रवास करतात ना, या संसाराने जगाच्या इतिहासामध्ये आतापर्यंत कायमचं समाधान कोणाला दिलं नाही, देत नाही आणि पुढे देणार नाही देवा. कारण समाधान देण्याचं सामर्थ्य संसारामध्ये नाही. गम्मत सांगू का, लोक समाधान मिळावं म्हणून आपल्या बंगल्याला नाव देतात समाधान, त्याच्यात नुसत्याच कटकटी राहतात बघा. शांती सदन, बायको म्हणजे 14 जानेवारी नुसती भांडकुदळ. कसली शांती न कसलं सदन न कसलं समाधान. ते SP कॉलेजला इंग्रजी वाक्य कधी वाचा, आय वॉज हॅपी थाउज बीन आय वॉज पुअर मन. या वाक्याचा अर्थ असा आहे, विवेकानंद सांगतात, सुईच्या छिद्रातून अलीकडचा उंट पलीकडे जाईल देवा, पण श्रीमंत्यांनी समाधान देऊन एका ठिकाणी नांदूच शकत नाही. विठाला अहो, साखर कारखान्याचा चेअरमन पण करता का? डॉक्टर सांगता थांबा थांबा थांबा, गोड खाऊ नका, आंबट खाऊ नका, तुरड खाऊ नका, तिखट खाऊ नका, आता माती खाऊ नकाच म्हणत नाही. काय आग लावायची त्या कारखान्याला? जर मूडभर साखर जर मनाने स्वमुक्ततेने जर खात नसेल, श्रीमंत कसला देवा? आणि जिथे श्रीमंती नाही तिथं समाधान कसलं? अहो, समाधान कुछ दूर की बात आहे. स्मृती भास्कर गुरुवरे बंडा तात्या एक वाक्य सांगतात, समाधान खूप दूर आहे. लाख रुपयाची गादी घरी विकत आणता येईल, त्याच्यावरची झोप किती पैशांनी विकत मिळेल देवा? मिळेल नाही. बाजारात जाऊन कोट्यावधी रुपयाचं पक्वान्न घरी घेऊन येता येईल, पण भूक किती पैशांनी विकत मिळेल देवा? आता हे, अरे भूक आणि झोप जर पैशांनी विकत घेता येत नाही राजा हो, तर समाधानाच्या या पैशाच्या भ्रमामध्ये कशा करता राहिलात? विठाला समाधान मिळण्याची जगामध्ये एकच जागा आहे, ती फक्त तुकाराम महाराजांनी सांगितली. सदा नाम घोष करू हरी कथा, तेणे सदा चित्ता समाधान, तेणे सदा चित्ता समाधान, तेणे सदा चित्ता समाधान, तेणे सदा चित्ता समाधान. सदा नामा घोष करू हरी कथा, तेणे सदा चित्ता समाधान, तेणे सदा चित्ता समाधान. सदा नाम घोष करू हरी कथा, तेणे सदा चित्ता समाधान, हे तेणे सदा चित्ता समाधान. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सगळ्या गोष्टीचं संशोधन घेतलं. तप्त झालेले जगद्गुरु तुकोबरा देवाने दर्शन द्यावायच्या करता अहोरात्र प्रयत्न करत होते. दावी रूप मद गोपिका रमना, ठेवीन चरणावरी माथा, कान या रे जग जेठे, दे भेटे एक वेळा. जगद्गुरु तुकाराम महाराजांची शक्ती आणि भक्ती कामाला आली आणि सोनियाचा दिन माझी अमृते पाहाला, नामा ठेविता रूपी प्रगट पै झाला. भगवान पंढरीनाथ जगद्गुरु तुकाराम महाराजांवर प्रसन्न होऊन ज्यावेळेला आपलं स्वरूप दाखवलं, दाखविल्यानंतर आपल्या अंतकरणातली प्रतिक्रिया महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. दिली आता पायी मिठी, दिली आता पायी मिठी,
सोडी जग जेठी न सोडी जग जेठी न सोडी दिली आता पायी मिठी दिली आता पायी मिठी हो हो दिली आता पायी मिठी दिली आता पायी मिठी हे दिली आता पायी मिठी जग जेठी न सोडी जग जेठी न सोडी जग जेठी न सोडी दिली आता पायी मिठी दिली आता पायी मिठी दिली आता पायी मिठी दिली आता पायी मिठी हे दिली आता पायी मिठी जग जेठी न सोडी हे जग जेठी न सोडी जग जेठी न सोडी दिली आता पायी मिठी जग जेठी न सोडी जग जेठी न सोडी जग जेठी न सोडी सोडी न सोडी आपल्या अंतकरणातली प्रतिक्रिया सांगता देवा मत प्रयासाने तुम्ही आम्हाला दर्शन दिलं आता दिली आता पायी मिठी जग जेठी न सोडी हे प्रभू तुमच्या चरणापासून आता आम्ही बाजूला जाणार नाही ही निष्ठा आहे श्री गुरु विठ्ठलबा घुले सांगायचे इह लोकातलं आणि परलोकातलं कल्याण होण्याची ज्याला तीव्र इच्छा आहे त्याच्या अंतकरणामध्ये 6 निष्ठा असल्या पाहिजे कोणत्या 6 पहिले देशनिष्ठा दुसरी धर्मनिष्ठा तिसरी नीतिनिष्ठा चौथी संस्कृतीनिष्ठा पाचवी अध्यात्मनिष्ठा आणि 6वी भक्तिनिष्ठा विठाला 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 ज्या देशामध्ये आपण जन्माला आलोय त्या भारत भूमीच्या मातीविषयी आपल्या अंतकरणामध्ये सदैव स्वाभिमान असला पाहिजे देवा प्रभू रामचंद्राने रावणाचा निपात केला आणि बिभीषणाला लंकेच्या गादीवर बसवलं सिंहासनावर विराजमान झालेल्या बिभीषणाने सांगितलं प्रभू रावणाचा निपात करून तुम्ही मला सिंहासनावर बसवलंय फक्त 2 दिवस माझ्याकरता लंकेत थांबा श्रीरामाने काय उत्तर दिलं बिभीषणा जननी जन्मभूमीश स्वर्गात अपि गरीयसी बिभीषणा जन्म देणारी आई आणि मातृभूमी मला स्वर्गापेक्षा श्रेष्ठ आहे मी ते क्षणभर सुद्धा आता थांबणार नाही देशनिष्ठा दुसरी धर्मनिष्ठा श्रीमद भगवद्गीता सांगते श्रेयां स्वधर्म विगुणः परधर्मात स्वनिष्ठिता स्वधर्मम निधनम श्रेयाः परधर्मो भयावह तो खूप बरा याचंच भाषांतर करतात धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन करणे धर्माचे पालन करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन धर्माचे पालन करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन धर्माच्या संरक्षणाकरता भारत देशातल्या अनेक महावीरांनी आपल्या देहाचं बलिदान दिलंय देवा अनेकांचे प्रसंग माझ्या डोळ्यापुढे आहेत आपल्या जवळचा प्रसंग सांगतो जो चित्ताला आकर्षक आहे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र छत्रपती संभाजीराजे या आळंदी जवळच्या भीमा कोरेगावच्या तुळापूरच्या संगमावर बेसावध असताना मकरब खानाने पकडलं आणि औरंगजेबाच्या ताब्यात दिलं औरंगजेबाने छत्रपती संभाजीराजांना पाहिल्यानंतर सांगितलं राजे तुम्ही धीर आहात वीर आहात आणि शूर आहात माझा ऐका
धर्मांतर करा सहसलामत तुमची सुटका करू मुक्तता करू. धर्मांतर शब्द ऐकल्याबरोबर इंगळासारखे डोळे लाल झाले संभाजीराजांचे आणि प्रत्युत्तर दिलं, औरंगजेब प्रसंग पडला तर हा शंभू स्वतःचा प्राण धर्मा करता दे. धर्मांतर करणार नाही. लाल डोळे करून औरंगजेबा पुढे संभाजीराजे पाहत होते. देवा त्या नीच औरंगजेबाला छत्रपती शंभूराजांची ती स्वाभिमानी नजर सहन झाली नाही. लोहऱ्याच्या भात्यामध्ये अशा निखऱ्यामध्ये 2 लाल बुंद सळया अशा तापवल्या. लाले लाल झालं या 2 सळया संभाजीराजांच्या डोळ्यात घातल्याबरोबर डोळे जळाले बुबुळ बाहेर पडले. बघा आंधळे झाले राजे. दुसऱ्या दिवशी तोच प्रश्न, शंभूराजे या देशामध्ये मिळवलेली जेवढी राज्य आहेत हा औरंगजेब दान दे. माझी आवडती मुलगी मी पत्नी म्हणून देण्याकरता तयार आहे. धर्मांतर करा. रागवलेल्या शंभूराजाने सांगितलं, औरंगजेब मुलगी काय तुमची स्वतःची बायको जरी आज मला दिली तरी धर्मांतर करणार नाही. औरंगजेबाने सांडशे म्हणजे जीभ धरली आणि कापून कुत्र्याला खाऊ घातले. बघा तिसऱ्या दिवशी एवढं उकळतं पाणी अंगावर टाकलं, बटाट्याची साल सोलावी तशी सगळी शरीरावरची चमडी काढून बाजूला ठेवले. चौथ्या दिवशी कुऱ्हाडीने पायाची बोट तोडली. 18 दिवस हाल केले. बघा 18 का? चैत्र शुद्ध प्रतिपदा ज्याला गुढीपाडवा म्हणतो हा हिंदूंचा नूतन वर्षारंभ दिन आहे. 31 डिसेंबर नाही. ज्याच्या धमनीमध्ये हिंदुत्वाचं रक्त आहे ना तो 31 डिसेंबर साजरा करणार नाही. आणि जर करेलच तर खानदानी हिंदू नाही, संकरित येतो. आपला आणि 31 डिसेंबरचा काही संबंध नाही. देवा तो पाश्चात्य लोकांचा आहे. ते आपण चैत्र शुद्ध गुढीपाडव्याला गुढिया तोरणे करते कथा गाते गाणे. आणि म्हणून या देशामध्ये कोणी गुड्या उभारू नये म्हणून औरंगजेबाने फाल्गुन वद्य अमावस्येच्या रात्री शंभूराजांचं शिर शरीरापासून अलग केलं. देवा आणि गुढीपाडव्याच्या सकाळी ब्राह्ममुहूर्तावर ते शिर काठीवर उभारलं. शंभूराजाने आपला प्राण धर्मा करता दिला पण धर्मांतर केलं नाही. ही धर्मनिष्ठा आहे. बघा न्यूझीलंड, नागालँड, केरळ, अर्ध नेपाळ औषधाला हिंदू राहिलं नाही आणि आपली मुलं घुटक्यान तंबाखू खात मस्त पडलेले आहेत. देवा विठाला आता व्यसन करायची काळ आला नाही, राहिला नाही. देवा आता जाग झालं पाहिजे. अनेकांचं आक्रमण हिंदू धर्मावर आहे. आपण सावध झालं पाहिजे, पेटलं पाहिजे. आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा. डोळ निडल्याने डोळे निजल्याना जागा रे भाईनो जागा रे भाईनो जागा. आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा. त्याच्याकरता गाथा वाचावं लागेल. तुकोबराय सांगतात धर्मरक्षावयासाठी करण्याटी आमाशी वाचा बोलो वेदनिती करू संती केले ते. देवा नुसतं 50वा सुवर्ण महोत्सव येईन पंक्ती जेवायला म्हणून कीर्तनाला आलात असं करून नाही चालणार. देवा नाही जेवण मिळालं तरी चालेल पण हिंदू धर्माकरता जाग झालं पाहिजे. आता ती जबाबदारी आपली. देवा विठाला धर्मनिष्ठा. तिसरी नीतिनिष्ठा. प्रसंग मोठा आता सांगत नाही. तुकोबरायांचं प्रमाण सांगतो. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेचकरे. नीतिनिष्ठेबरोबर अध्यात्मनिष्ठा. नेवासा आणि राहुरी तालुक्याला अध्यात्माविषयी काही सांगायची आवश्यकता नाही कारण तिथूनच अध्यात्माचा जन्म झालेला आहे. इथे काय सांगायचं? बुद्धिनिश्चय आत्मज्ञान, ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्पराय अहर्निशी. ज्या
वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुदेव बंशीबाबा तांबेने आपली उभी हयात आणि आयुष्य ज्ञानेश्वरीच्या प्रचारा प्रसारा करता घालवलं. त्या महापुरुषांचे आपण अनुयायी आहोत देवा. प्रत्येक हिंदूच्या घरात ज्ञानेश्वरी असली पाहिजे. एसपी कॉलेजचे प्रिन्सिपल गुरुनाम गुरु श्री मामासाहेब दांडेकर म्हणत असत, भारत देशात त्यातल्या त्यात महाराष्ट्रात हिंदू म्हणून घेणाऱ्या माणसाला ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय मरण्याचा अधिकारच नाही. तसा कसा मरेल देवा तो? आणि मेला तर पुन्हा भारत देशात जन्माला येऊ शकत नाही देवा तो. कारण भरतखंडे नरदेह प्राप्ती हे तो परमभाग्याची संपत्ती देवा. ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही. थोडं खाली येऊन बोलू. जगाच्या इतिहासामध्ये असा एकही माईचा लाल झाला नाही का ज्याला 56 भाषा अवगत होत्या देवा. अवघ्यात 22व्या वर्षाच्या संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराजांना 56 भाषा अवगत होत्या. तुम्हाला प्रत्येक भाषेची ओवी देऊ शकतो मी, प्रत्येक. पण ज्ञानोबरायांनी सर्व बहुजन समाजापर्यंत ही ज्ञानेश्वरी पोहोचावी म्हणून माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके ऐशी अक्षरे रशके मिळविन किंवा ये मराठीची नगरी ब्रह्म विद्येचा सुकाळू करे. प्राणापेक्षा प्रेम पाहिजे देवया प्रत्येकाचं ज्ञानेश्वरीवर. सप्ते मोठाले होऊन उपयोग नाही. ज्ञानेश्वरीचा प्रचार आणि प्रसार अधिक झाला पाहिजे. पारायणाला लोक बसले पाहिजे. नुसती पंक्ती झोडी असले तर त्या सप्त्याला करायचं काय देवा? विठाला 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 सगळी कामं टाकून 8 दिवस आपण ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे सगळी. कारण आयुष्य पानाला लावले आपल्या करता देवा. त्या ज्ञानेश्वरीमध्ये काय किती वेळेला सांगितलंय, कॅन्सर झाल्यानंतर त्याला केमोथेरपी करण्याची पद्धत आहे. प्रौढे म्हणून सांगणार नाही, मी आपला अपराधी होईल. सहज बोलतो. मी एसपीचा MSc केमिस्ट्रीचा विद्यार्थी आणि एसपी कॉलेजचा आहे. मी स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेतला आहे पहिल्या क्रमांकाचा विद्यार्थी आणि एसपीचाही पहिल्याच क्रमांकाचा विद्यार्थी. विठाला केमोथेरपी करण्याची पद्धत आहे. ज्ञानोबरांना विचारा केमोथेरपी. ज्ञानोबराय म्हणतात जगातला सगळ्यात विषारी सर्प म्हणजे कोबरा आहे. सर्व पांढरा कोबऱ्याचं विष जर घ्यायचं म्हणलं तर ₹1 लागतात देवा. इतकं विष ते महाग आणि महत्वाचं आहे. त्या विषाचा ज्ञानोबरांच्या मताने एक थेंब घ्यायचा, 40° मध्ये पाण्यामध्ये उकळायचा, त्याच्यावर आयुर्वेदाची मात्रा मारून विषाच्या थेंबाची तीव्रता कमी करायची आणि विद्युत इंजेक्शनामध्ये भरून कॅन्सर झालेल्या रोग्याच्या शरीरामध्ये तो कोबऱ्या सर्पाचा विष सोडायचा. ज्ञानोबराय म्हणतात कोबरा सर्पाच्या विषापासून कॅन्सरचे जंतू मारणं याला केमो म्हणतात. हे जर 750 वर्षापूर्वी ज्ञानोबराय सांगत असतील तर ज्ञानेश्वरी वाचायला काय बिघडले देवा तुमचं? विठाला विठाला आपल्याला मोबाईल पाहायला वेळ आहे, कादंबऱ्या पेपर वाचायला वेळ आहे. गंमत सांगू, सकाळचं वर्तमानपत्र दुपारी चालत नाही आणि दुपारचं संध्याकाळी चालत नाही. तो संपादक किती हुशार आहे, त्याला नाव दिलं सकाळ. का बरं? दुपारी बातम्या शेळे होतात, मग काय वाचायचं त्या? एका बहादराने पुन्हा संध्याकाळ काढलाय बघा. अरे सकाळचं वर्तमानपत्र दुपारी चालत नाही. 750 वर्ष झाले ज्ञानेश्वरीला. जैसे नित्य नूतन देखे जय गीता तत्व. अरे काना काय ज्ञानेश्वरीचा अनुस्वार बदलण्याची हिंमत जगाच्या पाठीवर कोणत्याही तत्ववेत्याला आली नाही देवा. एवढी ताकद ज्ञानेश्वरी मध्ये. विठाला महाराज इतकं कीर्तनापेक्षा पारायणाला लोक जास्त जमली पाहिजे, एवढा स्वाभिमान असला पाहिजे. भानुदास महाराजांनी आयुष्य खर्च केलं देवा गुरुबरी बंशी महाराजांच्या तालमीमध्ये. आम्ही अशी माणसं पाहिली ज्ञानेश्वरीवर प्राणापेक्षा अधिक प्रेम करणारे. वैकुंठवासी वेदांत वाचस्पती काव्यतीर्थ गुरुवरे जगन्नाथांना पवार. दुसरं वैकुंठवासी परमपूज्य गुरुवर्य ब्रह्मलीन आणि धुंडा महाराज देगलूरकर. 1989
आणि 91 महाराजांना आम्ही असं जवळ बसून पाहिलं देवा, अगदी जवळ बसून. महाराज सकाळी ज्ञानेश्वरी चातुर्मासामध्ये सांगत असत. धोंडा महाराज काय वाणी होती महाराज. धोंडा महाराज जर बोलत असले ना तर असं वाटायचं प्रत्यक्षात ज्ञानोबरांनी बोलावं. साचा नियमावाळ मितल्या निरसाळ शब्द दैशे कल्लोळ अमृताचे. थकले होते महाराज. सकाळी सकाळी चंद्रभागेत स्नान त्यांना घडत नव्हतं. ऊन पडल्यानंतर महाराजांना चंद्रभागेवर घेऊन जायचे किंवा चंद्रभागेचं पाणी वाड्यात आणायचे. 6 वाजता ज्ञानेश्वरी सांगायचे बघा धोंडा महाराज. मग त्याकरता ते पहाटे उठायचे. पंचार्थ विधी 2 पाय 2 हात तोंड स्वच्छ धुवून महाराज ऊर्ध्व पुंड्र लावून कोसला पटका बांधून महाराज व्यासपीठावर यायचे. ओम पूर्णामदाह सुरू व्हायचं. एकदा प्रवचन संपल्यानंतर बसलेल्या श्रोत्यांपुढे एका वारकरी संप्रदायातल्या महावक्त्यांनी प्रश्न विचारला. हे लाईव्ह आहे म्हणून मी नाव सांगत नाही, माझा संभावितपणा मला अडवा येईल, कधी योग आला तर नाव सांगेल. त्यांनी बसलेल्या श्रोत्यांपुढे धोंडा महाराजांना काय प्रश्न विचारला ऐका. महाराज तुम्ही ज्ञानेश्वरी सांगावी म्हणजे प्रत्यक्षात ज्ञानोबरांनी बोलावं. तुमची वाणी, तुमचा स्वभाव, तुमची सांगण्याची पद्धत विशाल आहे, तुम्हाला धन्यवाद आहे. पण मला कौतुक असं वाटतं तुम्ही आंघोळ केल्याशिवाय हे ज्ञानेश्वरी सांगता कशी काय. अहो आम्ही आंघोळ केल्याशिवाय त्या ग्रंथाला कधी हात लावला नाही आणि तुम्ही सांगताय. धोंडा महाराजांनी स्मित हास्य केलं आणि काय उत्तर दिलं ऐका. ते म्हणाले अहो जसं लहान मुलाला आपल्या आईचं स्तनपान करण्याकरता जशी आंघोळीची आवश्यकता नाही ना, तशी ज्ञानेश्वरी माझी आई आहे आणि तिथं स्तनपान करण्याकरता मला आंघोळीची आवश्यकता नाही. इतकं प्रेम करता येत असेल तर या तालुक्यात थांबा, ना तर इथून कुठेतरी पाकिस्तानला निघून जा. विठाला अध्यात्म व प्रेम असलं पाहिजे. सहज मी आंधळगा निजनिराकार पंथे थांब देवर ना हम मनुष्यो न च देव यक्षो न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्राः न ब्रह्मचारी ग्रहणवनिस्तो भिक्षुर्न चाहम निजबोध रूपाः. अध्यात्मनिष्ठा आणि शेवटच्या आता ज्याच्या करता एवढा उहापोह केला भक्तिनिष्ठा, त्याच्या अलीकडे एक संस्कृती निष्ठा आहे. एक वाक्य सांगतो, याचा विस्तार नको. तरुण योगायोगाने आहेच, आता आमच्या पुढे सगळे म्हातारी माणसं वायरे तुटेल. आज आहे संधी तर बोलून घेतो. विठाला पंढरपूरला रामसुखदासजी आले होते. तुम्ही आता ऋषिकेशला गेला. रामसुखदासजी एक वाक्य सांगू. महाराष्ट्राचं चालती बोलती ज्ञानेश्वरी जशी धोंडा महाराज, तसं उत्तरेकडे चालती बोलती श्रीमद भगवद्गीता म्हणजे स्वामी रामसुखदासजी. गीता प्रेतची पुस्तकं ज्यांच्या जवळ असते त्यांनी पहा. त्यांचा इतिहास आणि त्यांचा अधिकार सांगायला मला वेळ नाही, पण त्यांनी एक वाक्य सांगितलं होतं पंढरपुरात. ते म्हणाले होते ज्याला भारतीय हिंदू संस्कृतीचा स्वाभिमान आहे आणि हिंदू संस्कृती ज्याला जगावी आणि चालावी असे वाटत असेल ना, त्यांनी 4 गोष्टीत बदल करायचा नाही. कोणत्या 4? पहिली देशभाषा, दुसरी वेशभूषा, तिसरं खानपान आणि चौथे देहसंबंध. यात बदल करायचा नाही. हिंदू संस्कृतीला कोणी धक्का सुद्धा लावणार नाही. आता मराठी भाषेमध्ये 25% इंग्रजी भाषेने आक्रमण केलंय. नवीन मुलांना जुने मराठी शब्द कळत नाहीत. तुला शृंगार शब्द कळतो का बरं? मेकअप त्याचा दोष नाही देवा, आपला दोष आहे. असं म्हणतात बरं. आम्हाला काय पाहण्याचा योग आला नाही. मामा एसपीचे प्रिन्सिपल होते, पण 2 तासाच्या कीर्तनामध्ये चुकून इंग्रजी वाक्य येऊन देत नव्हते. ते म्हणायचे भाषेचा संकर करायचा नाही, बोलायचं तर 100% मराठी ना तर 100% इंग्रजी. विठाला वेशभूषा काय बोलावं देवा. अलीकडे तरुण आणि तरुणी आपल्या देहाला कसं दिसावं याकरता नट व नट्यांना आदर्श मानू लागले.
अनेकांच्या घरी संतांचे फोटो नाही, बॉलिवूडचे हिरोचे फोटो लागलेले दिसतात देवा. जिवंत नरक आहे ते घर, म्हणजे ज्याच्या घरामध्ये संतांचे फोटो नाही, दुसरे कोणाचे तरी फोटो आहे, ते घरच कसलं देवा. क्षमा मागून बोलू, आमच्या माता भगिनींनी अंग प्रदर्शनाच्या शर्यती लावल्यात, कोण किती अधिक अंग प्रदर्शन करेल. ज्ञानोबर आहे, कुलवान घरानं कोणाला म्हणतात? कोणाची मुलगी कुलवान आहे? नाना कुलवधी लपवी आपुली अंग. जी मुलगी परपुरुषाला आपल्या पायाचं नख सुद्धा दिसू देत नाही, तिला खानदानी म्हणावं. आता पाटलांच्या मुली अर्धे कपडे घालून बाजारात हिंडतात देवा. काय काळ आला या देशात. स्वामी विवेकानंद शिकागोला चालले. स्वामीजींची वेशभूषा भारतीय होती, भगवा फेटा, भगवे लुंगी, भगवा कुर्ता, घाईघाईने चालली होती. हिमालयासारखं शरीर, भगवान सूर्यनारायणाला फेकं पाडील असं ज्यांचं ब्रह्मचर्याचं तेज असं ओसंडून वाहत होतं देवा. त्यांच्या चेहऱ्यावर धिप्पाड देहाचे होते स्वामी विवेकानंद. स्टेजवर निघाले. असं आहे, भारत देशातील माणसं स्वभावाने भावनिक आहेत आणि पाश्चात्य देशातील लोक भावनिक बुद्धीने चिकित्सक आहेत. त्याचं कारण आहे, चिकित्सेतून विज्ञानाचा जन्म झाला आणि भावनेतून अध्यात्माचा जन्म झालेला आहे. आम्ही ऐकलंय देवा, जगप्रसिद्ध तालमनी होऊन गेले श्री गुरु शंकर बापू आपेगावकर, मृदंग वाजवायचे. ऑस्ट्रेलियाला पखावज शुद्ध वाजवणं त्याची परीक्षा घेण्याकरता एक एम्प्लिफायर बनवलं, ते पाहिलंय मी. अंबाजोगाईला पंडित उद्धव बापू आपेगावकरांकडे अद्यापही आहे ते. आता इथे पंडित मंडळी उगा सूर्यापुढे दिवटा पेटवल्यासारखं होईल, पण सहज सांगून जातो. मृदंग वाजवत असताना मृदंगाचं शास्त्र असं आहे, मृदंगाचं शाईपूड ज्या स्वरात लावलं जातं त्याच्या खारजात धूम लावावं लागतं, आणि खारजात जर नसेल तर कणिक लावून ते आणावं लागतं. कणिक दोन कारणाकरता लावली जाते देवा. मृदंग मुखले पेन करो ते मधुर ध्वनी, मृदंग गोड वाजावा याच्याकरता त्याला खाद्य म्हणून थोडी कणिक द्यावी लागते, आणि जर तो खर्जात येत नसेल तर थोडी अधिक कणिक लावून त्याला खर्जात आणावं लागतं. आणि वाजवत असताना आता इथे पंडितच आहे, शाईत आणि धुमाचं वजन एकसारखं असावं लागतं देवा. ज्या पखावज वादकाला हे ज्ञान नाही ना, ते पखावज वादक वाजवत नाही, बडवतच राहतात देवा. लोक नुसती गाजर छाप आहेत, काही कामाचे. वारे वा पखावज वादक. एका कीर्तनात 6 दुमडी फोडले म्हणतात, वारे वा पाहता ही वेडी हळद. याला काय ज्ञान आणि अभ्यास म्हणतात? वाजवत असताना शाईत आणि धुमाचं वजन सारखं असावं लागतं. बापू वाजवत असताना काय डोक्यात विचार होता? समकालाचं प्रमाण थोडं कमी झालं, आणि जर्मनीने ते ऑस्ट्रेलियाने बनवलेल्या मशीने तांबडी लाईट दाखवली. सांगितलं, बापू तुम्ही वाजवलेला मृदंग चुकीचा आहे. काय आश्चर्य बघा, मृदंगाची विद्या भारत देशात जन्माला आली, ती वारकरी संप्रदायाने सांभाळली, पण परीक्षा मात्र विदेशातल्या लोकांनी घेतली. का? चिकित्सक वर्ग आहे म्हणून. स्वामीजी भारतीय वेशभूषेत निघाले. शिकागोच्या तरुणाने प्रश्न विचारला, ओ स्वामीजी, तुमची सर्वांगीण वेशभूषा भारतीय, भगवा फेटा, भगवी लुंगी, भगवा कुर्ता, मग चप्पल शिकागोची परिधान का केली? स्वामीजींनी काय उत्तर दिलं हे तरुणांनी लक्षात ठेवण्यासारखं आहे. स्वामीजी म्हणाले, अहो तुमच्या शिकागोचे म्हणजे पाश्चात्य देशातील संस्कृती ही भोग प्रधान आहे, म्हणून पायाखाली तुडवण्याच्या निमित्ताने मी चप्पल धारण केली, आणि माझ्या देशातील संस्कृती त्याग प्रधान आहे म्हणून ते मी डोक्यावर धारण केली. याचा धरीला अभिमान करील आपुले जतन, आणि ज्याच्या करता हा उहापोह केला ना, आम्ही नामाचे धारक, आम्ही नामाचे धारक, नेनो प्रसाद अनेक, नेनो प्रसाद अनेक, हा सर्व भावे एक, हा सर्व भावे एक, विठ्ठलाची प्रमाण, विठ्ठलाची प्रमाण, विठ्ठलाची प्रमाण,
निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकवू नये. प्रत्यक्षात मारुतीराय तिथे आहेत. त्यांच्या साक्षीने प्रभू रामचंद्र लंकेवर स्वारी करण्याकरता निघाले. 18 पद्म वानर होती प्रभू रामचंद्रांची आणि सगळ्यात एक लहान वानर होतं, त्याचं नाव होतं गंधमादन. अनेक राक्षस मारले होते रावणाचे, तो घाबरला होता. त्याचा धाकटा भाऊ कुंभकर्ण मायावी होता, महाकाय होता देवा. त्याला जाग केलं आणि तो युद्धाला आला. त्याची नजर छोट्या गंधमादनाकडे गेली. त्या गंधमादनाला चतुराई आणि चपळाईने युद्ध करताना कुंभकर्णाला नवल वाटलं देवा, एवढंच वानर युद्ध करण्याकरता आलंय. धावत गेला कुंभकर्णाने, पटकन पकडल्याबरोबर ते मुठीतच सापडलं. त्याच्या अंगाचा सुगंध येत होता. तो काय अत्तर लावून आला नव्हता, ते नैसर्गिकच होतं त्याचं सौंदर्य देवा. ते गंधमादनाला पकडला आणि मूठ दाबल्याबरोबर त्याच्या नाका तोंडातून अशा रक्ताच्या चळकंड्या बाहेर पडू लागल्या. भयाभीत झाला तो. मूठ सोडली, श्वास घेतला गंधमादनाने. तळ हातावर घेतलं कुंभकर्णाने. 2च प्रश्न विचारले, तुझं नाव? गंधमादने. इथे कशा करता आला? श्रीरामांनी ठरवलंय पृथ्वीवरच्या सगळ्या दैत्यांचा नाश करायचा. खारीचा वाटा म्हणून मी श्रीरामांना मदत करण्याकरता आलोय. नवल वाटलं कुंभकर्णाला. वेड्या, रामाच्या नादी लागू नको बघ. तुझा प्राण माझ्या तळ हातावर आहे. मूठ दाबली तर आता बरशी. मी तुला एक संधी देतो. तुला प्राणदान देण्याची इच्छा आहे बघ. रामाचा सेवक म्हणू नको, तू रावणाचा सेवक म्हण. आता प्राणदान देतो. काय भगवत भक्ताची उर्मी आणि मस्ती राहते देवा. तळ हातावर आपला प्राण आहे, समोर शत्रू आहे. काही क्षणात आपलं मरण त्याच्या हातात आहे. असंही असताना गंधमादनाने सांगितलं, ए कुंभकर्णा, रावणाचा म्हणून जगण्यापेक्षा श्रीरामाचा म्हणून मरण्यात आनंद आहे, पण मी बदलणार नाही. याला भगवत भक्त म्हणतात देवा. याला भक्त. आता डॉक्टरनी सांगितलं आणि माळ काढून टाकले, सांगायला लाज वाटत नाही आपल्याला. हे उत्तर आहेत परमार्थातली देवा. हाची नियमाता न फिरे माघारी, बैसले शेजारी. गोविंदाच्या याला निष्ठा म्हणतात. जग जेठी न सोडी. विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, 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 Bye.
जगन जेठे न सोडी, जग जेठी या शब्दाचा आम्ही निष्ठा धरली. आता या चरणापासून बाजूला जाणार नाही. 15 मिनिटामध्ये देवाच्या पायालाच का मिठी मारली याचं चिंतन करूया आणि भगवत चरणारविंदी सेवा समारोप करूया. का देवाच्या पायाला मिठी मारली? देवाच्या पायाचा महिमाच विशेष आहे. देवा पहिला महिमा, सगळ्या जगाचं पाप क्षालन करणारी जी गंगा आहे, ती गंगा प्रभूच्या डाव्या पायाच्या डाव्या अंगठ्यातून विराजमान झालेली. देवा भीमानी चंद्रभागा तुझे चरणीचे गंगा. गंगेत स्नान करायची आवश्यकता नाही देवा. मग सकाळी न्हाणीमध्ये जरी बसला तर नुसतं आपल्या गंगा जलातला तो तांब्या उचलून नुसता डोक्यावर घेतला आणि गंगा गंगा जरी म्हणाला, वाचे म्हणता गंगा गंगा सकल दोष जाती भंगा. अशी पवित्र गंगा श्रीहरीच्या डाव्या पायाच्या डाव्या चरणातून प्रवाहित होते. हा देवाच्या पायाचा पहिला महिमा आहे. दुसरा महिमा, देवाच्या श्रीचरणामध्ये लक्ष्मीचा वास आहे. परमपूज्य वेदशास्त्र संपन्न गुरुदेव चंद्रशेखर महाराज देगलूरकर एक वाक्य सांगतात. प्रत्येकाच्या भाग्याचे सामान्य सांकेतिक खुणा प्रत्येकाच्या जवळ आहे. ज्याचा कपाळ भव्य आहे तो संसारातला भाग्यवान आहे. डोळे मोठाले, कानाचे चाफे मोठाले, हाताच्या बोटाचे शेंडे निमुळते, इथे पाहू नका घरी गेल्यावर बघा. हे काही भाग्याचे लक्षण आहे. डोक्याला टक्कल पडणं भाग्यच आहे देवा. असं एक अपवाद उदाहरण आहे. क्वचित खटवांगो दरिद्री भवते. एखादा टक्कल पडलेला अभागी राहतो ना, त्या डोक्याला टक्कल पडणं ज्योतिषशास्त्र सांगतं भाग्य आहे ते. तळपायाच्या आकारावर आता ते उखळीकरांचा कालाचे 20-25 मिनिटं ते भाग्य अभाग्य सांगणारच तुम्हाला 100%. मी फक्त जाता जाता तुम्हाला सांगतो. एक काळ असा होता महाराष्ट्रात, लग्नाला मुलगा उपवर झाला, योग्य झाला का मुलाचे वडील मुलीच्या घरी जायचे. आता जायचं एवढं लांबून का बोललो, अलीकडची मुलं आपल्या बापाला बिलकुल त्रास देत नाही. हा पुली आपण करा सोड. जुना काळ तसा नव्हता. लग्नाला मुलगा उपवर झाला का मुलाचे वडील मुलीच्या घरी जायचे. तिच्या वडिलांना सांगायचे मुलीचे पाय धुवा. पाय धुवायचे, पण सांगताना बाप मुलाचे वडील मुलीच्या बापाला सांगायचा पाय धुवायचे नाही, आपलं पाय पुसायचे नाही, ओल्या पायाने मुलीला घेऊन या. फरशांची व्यवस्थाच नव्हती देवापूर्वी. सारवलेल्या जमिनीवर मुलीच्या ओल्या पायाचे ठसे पडले की ठशातून कळायचं मुलगी सुलक्षणी का भागे. कोणाच्या पायाचे ठसे कसे आहेत मला माहीत असून देखील मी कीर्तनात सांगण्याचा प्रयत्न करणार नाही. लोक जेवायच्या अगोदर घरी जातील बायकोला दाम देतील, दाखव दाखव. नाथ महाराज काय सांगतात ऐका. ध्वजांकुश ऊर्ध्वरेखा दोन्ही पायी पद्म देखा. पंढरपूरला या, पांडुरंगाच्या उजव्या पायावर ध्वज आणि अंकुशी 2 सामुद्रिक आहेत आणि पांडुरंगाच्या डाव्या पायावर 2 आडव्या रेषा आहेत, त्याला ऊर्ध्व रेषा म्हणतात, आणि 2 पद्म आहेत. तिथं पाहायला मिळालं नाही तर आळंदीला या. विना मंडपामध्ये प्रज्ञाचक्षु समन्वय वहर्षी गुलाबराव महाराजांनी ज्ञानोबांचा पद्मासन घातलेला फोटो तिथे दिलेला आहे. तो साक्षात्काराचा फोटो आहे. जसं ज्ञानोबरांना पाहिलं, जसं ज्ञानोबरांनी दर्शन दिलं तसाच तो फोटो आहे. जगात एकमेव फोटो तसा आहे. तो ओरिजिनल आहे, तो खरा फोटो आहे. आणि ज्ञानोबा पांडुरंगाचेच अवतार असल्यामुळे त्या फोटोमध्ये बघा, ज्ञानोबरांच्या उजव्या पायावर ध्वज आणि अंकुश आणि डाव्या पायावर ऊर्ध्वरेषा आणि पद्म, हे 4 सामुद्रिक आहे. हे 4 सामुद्रिक ज्याच्या चरणामध्ये आहेत ना, ज्ञानोबरायत बोलतात ती पाय धुवावयाची अदैवा पात्र झाली, लक्ष्मी पाणी भरते. तिसरं, देवाच्या चरणाला जडाला छिद्रूप करण्याची ताकद आहे. शिळा होते मनुष्य झाली, थोर कीर्ती वाखणले, लंका दहन केले हनुमंते काशाने. गौतमांनी आपली पत्नी अहिल्याला शाप दिला होता, तू शिळाहून पडशील म्हणून. श्रीरामांनी आपल्या डाव्या पायाचा अंगठा नुसता शिळेला लावला, शिळा राहिली नाही, अहिल्या झाली. शिळा होते मनुष्य झाली, ज्याच्या चरणाचे चाले. आणि शेवटचं देवाच्या पायाचा महिमा सांगतो. अहंकाराचा नाश करण्याचं सामर्थ्य फक्त देवाच्याच जवळ आहे. देवाला कामी पुरुष आवडतो.
त्याला क्रोधी पुरुष आवडतो, त्याला लोभी पुरुष आवडतो, पण त्याचा आणि अहंकारात कधी जमलंच नाही देवा. आपल्या स्वतःच्या बहिणीचा द्रौपदी मातेचा अभिमान त्याला सहन झाला नाही बघा. फार मोठा इतिहास आहे. तिळभरे जरी होयाबे मान, मेरू तो समान भार देवा. एक छोटासा प्रसंग सांगतो आणि थांबतो आता. 700 वर्षापूर्वी सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूर तालुक्यामध्ये मंगळवेढा गावाला श्यामा नावाची एक वेश्या राहत होती. श्यामा. आणि त्या श्यामा वेश्येला एकुलती एक मुलगी होती, तिचं नाव होतं कान्होपात्रा. संत कविराज महिपती महाराजांनी जे चरित्र लिहिले कधीतरी एकदा वाचा देवा. ते काय सुंदर चरित्र आहे महिपती महाराजांनी लिहिलेलं. असं लिहिलंय त्याच्यात महिपती महाराजांनी, तिने पानाचा विडा जर तोंडात टाकलं तर घशात दिसत होता. किती सुंदर असेल देवा. आपल्यासारखं थोडं म्हशीच्या कातड्यासारखं कातड सुकुमार होते. मग नियम असा, धन मान सत्ता सौंदर्य आणि कला ह्या मिळाल्यानंतर पचवण्याची सुद्धा ताकदच लागते देवा. योग आणि क्षम म्हणतात त्याला. सत्ता मिळाली ना, उन्मत देवाचा स्वभाव आहे. देवाला जसं देता येतं ना तसं सहज काढून घेता येतं देवा. म्हणून दिल्यानंतर ते सांभाळावं कसं हे बुद्धीनेच विचार केला पाहिजे. विठाला ठाला विठाला 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 विठाला. कानोपात्र आई साहेबांना खूप सौंदर्य भारी दिलं होतं. अभिमानाचा स्पुंद होता मनात. मनोमन विचार करत होती, माझ्या इतका सुंदर पुरुष जर मिळाला तर विवाह करायचा, नाही तर कुमार. आता इतकं सुंदर पुरुष आणायचा कुठून? 30-32-35 वर्षाचा काल लोटून गेला देवा. तिच्या इतका सुंदर पुरुष मिळाला नाही. सद्भाग्य बघा, आषाढी वारी आली आणि मंगळवेढ्यावरून सगळे वारकरी पडशा पताका टाळ मृदंगाच्या गजरामध्ये पंढरपूरला चालले. नाचत जाऊ द्याच्या गावा रे खळ्या सुख देईल विसावा. त्या नाचणाऱ्या वयोवृद्ध वारकऱ्यांना पाहिलं कान्होपात्रेने आणि विचारलं, बाबा कुठे निघाला? अगं पंढरपूरला. काय त्या पंढरपूरला? तेथे असे देव उभा दिसे समचरणाची शोभा. मग तिने विचारलं, का हो ज्याच्या दर्शना करता तुम्ही एवढ्या आनंदाने नाचत चालला तो सुंदर आहे का? राजस राजस सुकुमार मदनाचा पुतळा. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. कुमार मदनाचा पुतळा. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. रवी शशिकळा लोपनिया. रवी शशिकळा लोपनिया. राजस सुकुमार मदनाचा. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. रूप सावळे सुकुमार. रूप सावळे सुकुमार. रूप सावळे सुकुमार. रूप सावळे सुकुमार. कानी कुंडली मकराकार. कानी कुंडली मकराकार. मकराकार सुकुमार. रूप सावळे सुकुमार. सावळे ज्या अक्षराने समाधी लागते इतका सुंदर आहे ना, मी त्याच्याच बरोबर लग्न करणार आहे. वारकऱ्यांबरोबर कान्होपात्र पंढरपूरला आले. चंद्रभागेचं स्नान झालं. नामदेवरायांचं कीर्तन ऐकलं आणि रावळात आले. पांडुरंगाच्या दर्शनाकरता डोक्यावरचा ठोप फेटा पागुट टोपी सगळी काढावी लागते. त्याच्या श्रीचरणावर आपलं मस्तक टेकावं लागतं.
आणि लोकमान्य टिळक जे म्हणतात ते म्हणायचं असतं काय, अनंत जन्मेचे विसरलो दुःख. टिळक म्हणत होते बरं हे, पाहता तुझे श्रीमुख पांडुरंगा. हे टिळकांचं प्रमाण जोग महाराजांनी ऐकलं होतं. त्याला पाहायचं, डोळे भरून पाहायचं. कानोपत्रेचा नंबर आला आणि तिला रागत आला देवा. तो राजस सुकुमार हे तर काळा कुळकुळीत आहे. बरं आताचा काळा थोडा ते ठाईचा चिकळा नादी बहु काळा म्हणून वेदा चाळा लावे लागे मा. इतका काळा मला फसवलं वारकऱ्याने. ती जवळ सुद्धा गेली नाही, तशीच उंबऱ्यातून बाहेर पडले. नामदेवरायांनी पाहिलं आणि विचार केला, कान्होपत्रे अगं काय झालं, फसवलंय तुम्हा वारकऱ्यांनी मला. त्याच्या सौंदर्याचं वर्णना सांगून मला तुम्ही इथपर्यंत आणलं आणि तो काळा आहे. मी नाही माझं डोकं त्याच्या चरडावर ठेवणार, मी सुकुमार आहे. नामदेवरायांनी सांगितलं, कान्होपत्रे अगं डोकं ठेवू नको, आलेस त्याच्या दरवाज्यात तर नमस्कार करशील ना. नामदेवरायांच्या शब्दाचा परिणाम झाला कान्होपत्राय साहेबांच्या अंतःकरणावर. उंबऱ्यातून बाहेर टाकलेला पाऊल कान्होपत्राय साहेबांनी आत घेतला आणि नामदेवरायांनी विनंती केली, हे पांडुरंगा तुझ्या खऱ्या स्वरूपाचं दर्शन आता कान्होपत्रेला देण्याची गरज आहे बघ. ती माघारी जाता कामा नाही. देव हसले देवा. देव मनात म्हणू लागले, कान्होपत्रे अगं तुलाच काय, सगळ्या जगाला सौंदर्य देणार मी मालक आहे, मी मालक. तुला पाहायचं का मी सुंदर किती आहे. म्हणून कान्होपत्रेने काय केलं, आपलं मस्तक नाही लावलं देवाच्या चरणाला, मग तिने नमस्काराची पद्धतीत बदलून टाकली. आपला उजवा हात कान्होपत्रेने पांडुरंगाच्या डाव्या चरणावर ठेवला बघा. हाताचा पायाला स्पर्श झाला आणि ती बोट तशीच पायात बुडाली. आपण आजही जा, पांडुरंगाच्या डाव्या पायाला जो खड्डा पडलाय ना, तो कान्होपत्र आईसाहेबांच्या स्पर्शाने पडलेला खड्डा आहे. आणि मग धक्का बसला, अरे माझ्या नाजूक बोटाने जर देवाच्या पायाला जर चरणाला खड्डा पडतो तर तो किती सुंदर असेल. म्हणून सहज खालची मान वर गेली आणि त्याचं सौंदर्य पाहिल्याबरोबर कान्होपत्रेने आपला प्राणच त्याच्या श्रीचरणावर समर्पण केला. देवा अभिमान घालवण्याची ताकद त्याच्या श्रीचरणामध्ये. असे चरण तुकाराम महाराज म्हणतात आता मिळाले. म्हणून दिली आता पायी मिठी जग जेठी न सोडे. पण कशाने मिठी मारली, प्रेम रसे बैसली मिठी आवडी लाठी मुखाशी. मिठी मारायची ना, ज्ञानाने मारू नका, कर्माने मारू नका. मिठी मारण्याकरता एकच सामर्थ्य शक्ती, तिचं नाव प्रेम आहे. त्या प्रेमाने देवाने मिठी मारली. प्रेम रस बैसली मिठी आवडी लाठी मुखाशी. आता मिठी दिली, आता या चरणापासून बाजूला जाणार नाही का. ज्याला आत्यंतिक समाधान म्हणतात, शांती म्हणतात, ती त्याच्या श्री चरणावर आता आम्हाला प्राप्त झाली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. सर्वसंगी विटाला तो एकाला आवडशी. दिले आता पायी मिठी जगजेठी न सोडे. श्रीक्षेत्र वळण या ठिकाणी सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने समापन्न झालेला हा देव दुर्लभ भक्ती महोत्सव. परमपूज्य प्रातस्मरणे ब्रह्मलीन बंशी महाराज तांबे, वैकुंठवासी ज्ञानेश्वरीचे उपासक भानुदास महाराज गायके, श्रीहरी महाराज वागचौरे यांच्या कुशल मार्गदर्शनाने आणि भगवान पंढरीनाथांच्या कृपाप्रसादाने आपणा भाविकांच्या सहकार्याने समापन्न झालेला हा भक्ती महोत्सव. आज आपण 4थ्या क्रमांकाच्या भगवत चिंतन सेवेत उपस्थित होतो. या सेवेकरता वारकरी गंधर्व श्री हरिभक्तीपरायण किशोर महाराज शेळके गुरुजी आहेत. संगीत अलंकार विलास महाराज कोतकरे, संगीत अलंकार संदीप महाराज पारेत, संगीत अलंकार सुनील महाराज पारेत, मृदंगाचार्य श्री हरिभक्तीपरायण मृदंग विशारद अनिल महाराज टेकुडे आणि मृदंग विशारद पवन महाराज खुळे. परिसरातील कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार, वारकरी संप्रदायावर पोटच्या मुलापेक्षा अधिक प्रेम करणारे आपण सर्व भगवत भक्तवृंद, आपणा सर्वांच्या चरणारविंदे हृदयपूर्वक वंदन करत असताना झालेली चिंतन सेवा हा माझ्या स्वतःच्या बुद्धीचा विचार नाही. स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराजांच्या वारकरी निवासी साधकांचे मायबाप, ज्ञानियांचे राज्य वैष्णवाग्रगणी, अखंड समाधी धन विश्व माऊली ज्ञानोबरा, जगद्गुरु श्री तुकोबरा, भगवान रुक्मिणी ऐसे पंढरीनाथ
आणि भक्त श्रेष्ठ हनुमंतींच्या चरणारविंदी समर्पण करतो आणि थांबतो. तुझे केले तुमच्या समर्पणे पायी झालो तरा ये पांडुरंगा, शेवे माझी जमाधरा कृपा करा शेवटी विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल. आ बोलेले कोरे वेडे वा बोली भूतरे करा क्षमा महाराज तुम्ही नाही विचारिला अधिकार आपुला क्षमा महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा क्षमा अपराध महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम कुंडली गोवर्धन हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. रामकृष्ण हरी. धन्यवाद महाराजजी. श्री हरिभक्ती परायण एकनाथजी महाराज चत्तर शास्त्रीजी. अतिशय सुंदर या ठिकाणी मंत्रमुग्ध करणारी कीर्तन सेवा महाराजांनी आपल्याला. एक 5 मिनटं सर्वांनी थोडा वेळ शांत बसायचं आहे. कालही आपण अन्नदात्यांचा सत्कार केलेला नाही आहे. कृपया जागा कोणीही सोडायची नाही आणि पंगत बसवताना पूर्व पश्चिम बसवायचे आहेत. नेहमीमध्ये तो बदल आहे. आज ज्यांनी आपल्याला या ठिकाणी सुंदर कीर्तन सेवा दिली, समस्त ग्रामस्थ वळणकर मंडळी यांच्या वतीने महाराजांचे हार्दिक ऋणनिर्देश या ठिकाणी व्यक्त करतो. आजचे अन्नदाते ज्यांनी या ठिकाणी त्यांनी येऊन आपला माऊलींचा प्रसाद म्हणून श्रीफळ आणि स्मृती चिन्हाचा या ठिकाणी स्वीकार करायचा आहे. रघुनाथ भागवत खिल्लारी पाटील, त्यानंतर आप्पासाहेब भागवत खिल्लारी पाटील, भाऊसाहेब भागवत खिल्लारी पाटील आणि अरुण यमनाथ खिल्लारी पाटील, कृपया लवकर या ठिकाणी यायचं आहे आणि श्रीफळाचा आपण स्वीकार करायचा आहे. काल ज्यांनी आपल्याला अन्नदान या ठिकाणी दिलेले आहे श्री डॉक्टर किशोर म्हस्के पाटील, कृपया या ठिकाणी येऊन आपला श्रीफळ आणि सन्मान या ठिकाणी घ्यायचा आहे. श्री संतोष बनकर पाटील, त्यानंतर रामभाऊ कारले पाटील, संदीप आढाव पाटील, त्यानंतर संदीप भागे पाटील, कृपया या ठिकाणी येऊन आपला सत्कार घ्यायचा आहे. आणि महाराजांचा सत्कार ज्येष्ठ ग्रामस्थांच्या हस्ते या ठिकाणी महाराजांना स्मृतिचिन्ह आणि शाल श्रीफळ देऊन या ठिकाणी श्रीफळ त्यांचा सत्कार होत आहे. कृपया ज्येष्ठ भजनी मंडळांनी या ठिकाणी येऊन आपला सत्कार घ्यायचा आहे. उद्याची प्रवचन सेवा 4 ते 5 या वेळेमध्ये श्री हरिभक्ती परायण भगवानजी महाराज जंगली शास्त्रीजी, रामकृष्ण आश्रम गोनेगाव चौफुला, आणि त्यानंतर रात्री 8 ते 10 या वेळेमध्ये श्री हरिभक्ती परायण आपणा सर्वांचे आवडते रामायणाचार्य रामरावजी महाराज ढोक यांची कीर्तन सेवा 8 ते 10 या वेळेमध्ये रात्री होणार आहे. सर्वांनी याची दक्षता घ्यायची.